अंदाज तोच वृत्त नव्हे। कंटेनर मधून बनावट दारूची वाहतूक, कंटेनरसह 2 गाड्या जप्त। अल्लीपूर भागात बनावट दारूंचा भांडाफोड, 1,05,00,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त। बनावट दारू विक्री आणि वाहतुकीचा भांडाफोड वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याच्या बॉर्डरवर झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। गोवा आणि मध्य प्रदेशातून आणून बनावट दारू निर्मितीचा फंडा राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणला आहे। यवतमाळ वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर राळेगाव नजीक ही कारवाईची घटना घडली आहे। तब्बल 1,05,00,000 रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तसेच यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव भागात मोठ्या प्रमाणात बनावट दारू निर्मिती होत असल्याची माहिती आहे। ही दारू वर्धा, यवतमाळ आणि इतरत्र विकली जात होती। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अल्लीपूर राळेगाव मार्गावर सापळा रचलाय। उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक PS बढोरे यांनी यवतमाळ तसेच अमरावती येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक सोबत घेत रस्त्यावर राळेगाव नजीक रामतीर्थ येथे रस्त्याने जाणाऱ्या मोठ्या कंटेनर अडविला। कंटेनर थांबवून तपासणी दरम्यान अंड्याचे कॅरेट समोरच्या भागात दिसून आले। आणखी सूक्ष्म तपासणी केली असता मागच्या बाजूला मध्य प्रदेश व गोवा येथील निर्मितीचा लेबल असलेला बनावट विदेशी दारूचे 613 बॉक्स आढळून आले। त्याच्या मागून येणाऱ्या मालवाहू गाडीची तपासणी केली असता यात विदेशी दारूची 30 बॉक्स मिळून आले। तर याच दरम्यान येथे तिसरी मालवाहू गाडी देखील आली। या गाडीने अल्लीपूरच्या दिशेने धूम ठोकली। घटनास्थळावरून वर्धाच्या अल्लीपूरकडे पसार झालेल्या गाडीला पाठलाग करून ती अल्लीपूर जवळ पकडण्यात आली। या दारूचे 40 बॉक्स सापडले आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने वर्ध्यात पहिल्यांदाच इतकी मोठी कार्यवाही केली आहे। आज उघडकीस आलेला हा बनावट दारूचा फंडा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याची चर्चा परिसरात होती आहे। दारूबंदी कायदा अंतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रथमदर्शनी हा मुद्देमाल अल्लीपूर येथील प्रशांत चांदनखेडे याची असल्याची माहिती आहे। याबाबतचे पुरावे देखील विभागाला गाडीमध्ये आढळून आले असल्याची माहिती देण्यात आली। हा दारू तस्करीचा प्रकार गेल्या काही वर्षांपासून अल्लीपूर भागात सुरू आहे। ही मोठी दारू तस्करी वर्धा जिल्ह्यात तसेच इतरत्र होत आहे। उत्पादन शुल्क आयुक्त माननीय राजेश देशमुख साहेब, त्याचप्रमाणे डायरेक्टर माननीय सूर्य साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही ही कारवाई केलेली आहे। आपल्याला गुप्त स्रोताकडून आपल्याला माहिती मिळाली होती की वर्धा आणि यवतमाळच्या बॉर्डरला असे डुप्लिकेट किंवा परराज्यातील मुद्देमाल येण्याची शक्यता आहे। त्यामुळे श्री बोडारे जे निरीक्षक आहे यवतमाळचे ते आणि आमचे DFSचे म्हणजे विभागीय भरारी पथक यांना आम्ही सूचना दिल्या। त्यांनी ते रात्री त्या ठिकाणी गस्त घातली आणि या गस्तीमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मुद्देमाल सापडण्यात आलेला असून तो गोवा निर्मित आहे आणि त्याचप्रमाणे मध्य प्रदेशचा देखील मुद्देमाल आपण हस्तगत केला आहे। साधारणतः हा 1,05,00,000चा मुद्देमाल आहे आणि हा मुद्देमाल आपण हस्तगत केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्याचा जो महसूल आहे तो आपण वाचवलेला आहे। आणि या संदर्भात आपण संपूर्ण माहिती वर्धा जिल्ह्यातील एक्साईज डिपार्टमेंटला दिलेली असून त्यांनी पोलीस विभागाला सांगावं असं देखील आम्ही कळवलेलं आहे। कारण स्रोत आम्हाला तिथून दिसतो आहे प्रथमदर्शनी, कारण एक गाडी पण आपण वर्धेची आपण तिथून हस्तगत केलेली आहे। त्यामुळे ही आत्तापर्यंतची कारवाई आहे। डिटेल आपण इन्स्पेक्शन म्हणा किंवा आपण शोध मोहीम आपली सुरू आहे। याच्या डिटेल जे निरीक्षक आहे ते देतील, कारण त्यांच्याचकडे डिटेल आहे। वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याच्या बॉर्डरवर झाली। कमळेश्वर फाटा या ठिकाणी एक कंटेनर पकडण्यात आला आहे आणि एक संशयित वाहन त्याच ठिकाणी पकडलं आहे। परंतु एक वाहन वर्धेतून येत असताना वर्धा जिल्ह्यातून काही मुद्देमाल येत असताना त्याला आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला। ते परत रिटर्न वर्धा जिल्ह्यात जात होतं। त्या वर्धा जिल्ह्यात जाताना बॉर्डरवरच वर्धेच्या बॉर्डरवर त्याला आम्ही पकडलेला आहे आणि हा प्रथमदर्शनी मुद्देमाल हा वर्धा येथील अल्लीपूर येथील प्रशांत चंदनखेडे यांचा आहे हे दिसून येते। आणि त्याबाबत एक गाडी आम्ही जी त्यांची जप्त केली आहे त्या गाडीत ह्या पुरावा मिळालेला आहे। वर्धेवरून तो वर्धेमध्येच पासिंग होत होता। नाही, हा गोव्यातून आलेला आहे। काही मध्य प्रदेशचा पण माल आलेला आहे। आता ते तपासांती ते सिद्ध होईल।